ठेवलं जातं किंवा शाळाबाह्य असणारी मुलं, शाळेपासून वंचित असणारी मुलं, ज्यांना आई वडील नाही, अशा मुलांना कुठल्या शाळेमध्ये भरती करून घेतलं जात नाही, मग त्यांना प्रवेश मिळत नाही. मग त्यांनी कशा पद्धतीने प्रवेश घ्यायचा किंवा त्यांची आता ह्या कथेमध्ये त्यांची काय ट्रॅजेडी होते, त्यांना किती कंडिशनला फेस करावं लागते, त्यांना किती अडचणींना फेस करावं लागते, असं छोटंसं चित्रीकरण आपण म्हणजे त्यातून एक सामाजिक संदेश जातो आहे, सोशल रिपोर्ट जातो आहे. सर तुम्ही जेव्हा वाचला असेल स्क्रिप्ट मला काय वाटतं का हा याच्यावर आम्ही इन्व्हेस्ट करा फिल्म करावा असा तो असताना तो अनाथ आश्रम मुलांवर ते त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळावा म्हणून सुद्धा हे बनवलं. आणि तुम्हाला काय वाटतं सर का इन्व्हेस्ट करावा फिल्ममध्ये? एक समाजामध्ये चांगला मेसेज जातो याच्यातनं. बालकलाकारांचा चित्रपट आहे, शिक्षणावरती आधारित चित्रपट आहे. सरकारसुद्धा असं हे करतं की पडेगा इंडिया तर बडेगा इंडिया. सगळीकडे म्हणतात की शिक्षणाच्या बाबतीत ध्येय धोरण आता चांगली सरकार ठरवत आहे, मोफत शिक्षण वगैरे देत आहे मुलांना. त्याच्यासाठी हा पिक्चर आम्हाला योग्य वाटलं करावं असं वाटतं की सामाजिक संदेश चांगला जातो. ओके सर तुम्ही पहिला पण चित्रपट केलेले आहेत. हां केले. हा चित्रपटमध्ये काय वेगळं? आता पूर्वी जे आपण चित्रपट केले ते चित्रपटाचे विषय जे आहेत ते कथानक म्हणून आहे, त्याच्यामध्ये एखादी कथा, ट्रॅजेडी, महिलांचा विषय असे घेऊन आपण चित्रपट केले. त्याच्या अगोदर आपण घायाळ हरणी एक मराठी चित्रपट केला, तर इमेगो नावाचा चित्रपट केला की जो कोड हा विषय असतो, म्हणजे डिसीज आहे कोड, त्याच्यातले जे न्यूनगंड आहेत हे बाहेर पडण्याचं केलं. त्याच्यानंतर आपण कळा म्हणून एक केला, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा ते त्यातून मांडलेले आहे. आणि आता हा चौथा चित्रपट सलमान सोसायटी हा शिक्षणाविषयी करतो. शिक्षण तुम्ही चांगलं टॉपिक घेतलं, पण काय तुम्ही टार्गेट करता? आदिवासींना टार्गेट करतात, दलितांना टार्गेट करतात, कोणाला टार्गेट केलं? कोणाला शिक्षण जास्त कोणाला नाही भेटत? अनाथ मुलांना, अनाथ आश्रमच्या भावना व्यथा. आणि सत्य घटनेवर आहे का कोणी? हा सत्य घटने म्हणजे सत्य घटनेवरच मला कारकत नाही, कारण आज अशी महाराष्ट्राचा फक्त विचार केला तर अशी शेकडो मुलं आहेत की ज्यांना आई वडील नाही, शाळेमध्ये गेले की त्यांना वडिलांचं नाव लावता येत नाही. त्या शाळेमध्ये त्यांची ट्रॅजेडी दाखवली की त्यांना ॲडमिशन किंवा प्रवेश मिळत नाही, की ते वडिलांचं नाव सांगा म्हणतात, त्यांना वडिलांचं नाव नाही आहे. पण अशी काही मुलं एकत्र येऊन मुंबईमध्ये एका रेल्वेच्या डब्यात आपलं आस्थापन करतात, राहतात. आणि त्या डब्याला त्याने एक आपलं त्यांचा आवडता फॅन आहे सलमान खान, त्याचं नाव दिलं सलमान सोसायटी म्हणून, आणि त्याच्या आपलं ते व्यतीत करतात. तर त्याची ही सगळी शिक्षणाची ट्रॅजेडी कथा आपण यात मांडलेली. तर तुम्ही काय म्हणणार होते? तुम्ही बोला. प्रत्येक गावामध्ये अशी मुलं आपल्याला मिळतील, अनाथ मुलं की ज्यांना शिक्षणाच्या अडचणी आहे, शिक्षणापासून वंचित आहे, त्यांना इच्छा आहे, खूप हुशार मुलं आहेत, पण सुविधा नसल्यामुळं त्या किंवा ते तिथे पोहोचू शकत नसल्यामुळं ते शिकत नाही, साधं काम करावं लागतं. तर आज ऑन लोकेशन शूट होते, लोकांसमोर तुम्ही आले शूट करायला, काय कसं वाटलं तुम्हाला? लोकल डायरेक्टली तुम्ही नाही काय कोणत्या सेटमध्ये नाही आहात, तुम्ही आता लोकल इंटरॅक्ट करतोय, कसं वाटतं तुम्हाला? आता इथं म्हणजे या परिसरातील लोकांनी आपल्याला चांगलं कॉपरेट केलं आहे. म्हणजे सकाळपासून अगदी शूट सुरू झालं की कोणत्या प्रकारचा दंगा म्हणा किंवा जे लागेल ते कॉपरेशन या परिसरातील लोकांनी दिलं आहे. चांगला छान. सर तुम्ही का चूज केला पार्टी दनांली सॉन्ग, म्हणजे काय जे पार्टी दनांली त्याचं काही सांगू शकतात की या सॉन्गबद्दल? सॉन्गचा काय? आता कसं आहे, हा सॉन्ग आपण एक त्या स्टोरीशी संलग्न असा घातला. ते मुलं, हा सॉन्ग बाहेरचंच आहे, तर ही फिरणारी मुलं आहेत, अनाथ आहेत, त्यांना कुठेही ते जातात. त्याच्यामध्ये ते त्या सॉन्गमध्ये डान्स करून आपला आनंद व्यक्त करतात. थोडंसं त्याचा आणि तरुण पिढीला थोडंसं चालना कुठं तर मिळेल. त्यांच्या आवडीचा हा विषय पार्टी दनांली, हे गाणी अतिशय बेस्ट प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. हा चांगला टॉपिक आहे. तुम्ही सरकारकडे जाणार का टॅक्स फ्री करण्यासाठी? म्हणजे चांगला अशा मुलांना प्रवेशासाठी ठीक आहे का? म्हणजे यातून आपण सरकारलाच त्याचे डोळे उघडायला लावतो की अजूनसुद्धा अशी काही मुलं आहेत ज्यांना आई वडील अनाथ आहेत. खरंच अशी शेकडो मुलं आहेत की ज्यांना आपण शाळेमध्ये प्रवेश देऊ शकत नाही, देत नाही. अशा मुलांना शोधून त्यांना शिक्षण मिळावं. तुम्ही एज्युकेशन मिनिस्टरला भेटणार काय? मला टॅक्स फ्री जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. चित्रपटाच्या पूर्वी आपण त्यांना भेटलोय. भेटले तुम्ही? काय बोलले ते? त्यांना हा विषय आपण समजून सांगितला. गव्हर्नमेंटकडून या विषयासाठी आम्ही तुम्हाला फार मोठं सहकार्य करू असं त्याने आपल्याला आश्वासन दिलं.
विनोद तावडे. आणि स्टार कास्ट आहेत त्यांच्याबद्दल सांगा काय, कोण 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 घेतलं तुम्ही स्टार कास्टचे? आता याच्यामध्ये बाल कलाकार आहेत. जे एलिझाबेथ एकादशी केलेले तो पुष्कर लोडकर म्हणून मुलगा आहे. पुन्हा हाफ तिकीट वगैरे मराठी चित्रपट केलेला तो पवार म्हणून एक मुलगा आहे. मोरे म्हणून एक मुलगा आहे. असं गौरव मोरे आहे. त्यानंतर आपली मुलगी काय देवकी म्हणून एका बोलवी मुलगी आहे. अगदी छान ॲक्टिंगचे धडे शिकलेली मुली आहेत. ह्या ग्रामीण भागातले. टीजर कधीपर्यंत रिलीज होणार? साधारणतः मे महिन्यापर्यंत. मे पर्यंत होणार. तर तुम्ही तुमचं नाव आहे सलमान सोसायटी आणि तुम्हाला माहिती आहे की सलमान खान खूप पोरांसोबत कसं इंटरॅक्ट करतो, त्याला किती चांगलं वाटतं, तो एवढं डोनेशन करतो हे. तर तुम्ही अच्छा तुम्हाला अगर मौका मिला तो ही स्पेशल स्क्रीनिंग जो रहती है आप सलमान को दिखाना सलमान चाहोगे? सरांना दाखवणार काय फिल्म? काय सलमानला पोरं चांगलं आवडतात. आता 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 आपण असा विषय एक्सपोज केला की इथं जी मुलं आहेत हां ते सलमान खानची फॅन आहेत. ओके. आणि त्यांनाच म्हणजे सलमान खानवरती चांगलं प्रेम करतात. सलमान खान त्यांचे फॅन आहेत. त्यांच्यासारख्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात ते. आणि ही अशी जी आनंद मुलं जी एकत्र आहेत, 8-10 मुलं एकत्र येऊन त्यांनी काय केलं आहे, राहायला जागा नाही. मग रेल्वे स्टेशनचा एक पडकत डबा आहे रेल्वेचा, त्यात ते राहतात. मग आपली एक सोसायटी असते, त्यांचं मत आहे हा एक 7-8 जणांची. त्याला काय नाव देऊया, तर आपण सगळे सलमानचे फॅन आहे, सलमान सोसायटी असं त्यांनी ते नाव दिलं आणि तेच आपण ह्या मूवीला नाव देतो टायटलमध्ये. मॅम तुम्ही काय सांगणार मूवीचा बाबत तुम्ही काय छान आहे. अशी मुलं अनाथ आहेत ना, त्यांना शिक्षणाची आवड असते पण त्यांना शिक्षण घेता येत नाही. मग काय करायचं, म्हणून ते मुलं आहे ना त्यांना शिक्षण करायचं. मग ते प्रत्येक शाळेत मुलं जातात ना, त्यांच्याकडे बघून ते नाराज होतात. त्यांची पण इच्छा असते ना शिक्षण आपण घ्यावं, मोठं व्हावं. असं फुटपाथवर राहून किती दिवस जगायचं, चांगले कपडे घालावे, त्यांची पण भरपूर इच्छा असतात लहान मुलांची. म्हणून हा मी मूवी बनवतो. काय मेसेज द्यायचं आहे सोसायटीला? मेसेज आणि तुम्हाला काय सांगायचं आहे सोसायटीला? मेसेज काय द्यायचं मुलांसाठी ना, अनाथ मुलांसाठी हां. त्यांनी शाळा शिकावी, त्यांना शिक्षण भेटावं, हेच मेसेज. तुम्ही काय मेसेज देणार? हा तेच की म्हणजे मुलांनी शिकलं पाहिजे, अशा मुलांना शिक्षण मिळावं. अशी मुलं गव्हर्नमेंटनं किंवा शासनानं त्याचा शोध घ्यावा. आणि पुढं कोण कोण येणार प्रमोशन करण्यासाठी? तुम्हाला कोण ॲक्टरची हेल्प पाहिजे काय? कोण ॲक्टर? नाना पाटेकर पण चांगलं काम करतात. ते लोक गरीब शेतकरी सर्व लोकांना मदत करतात. तुम्हाला वाटतं नाना पाटेकर पण यायला आणि पाहिजे? आता आपण कसं आपण बऱ्याच ॲक्टरकडे अप्रोच होणार आहे. म्हणजे कसं त्यांचं काय फील येतं, त्यांना तिकीचा विषय आवडतो वगैरे आपण बऱ्याच ठिकाणी अप्रोच होणार आहे असं. सोनू सूदनी पण मुहूर्त केला होता फिल्मचा, तर काय सांगणार तुम्ही? हो, तर प्रमोशन आज बॉलिवूड स्टार सोनूसुद्धा आपल्या पिक्चरचं प्रमोशन करतो आहे. तिने आपली मुहूर्ताची क्लिप बी दिलेली आहे. त्यांचं आपल्याला फार मोठं सहकार्य आहे आणि त्याच्या प्रमोशनसाठी आपली फार मोठी मदत होणार. जेव्हा तुम्ही बोलले होते सोनू सूद, त्यांचा काय रिॲक्शन होता तेव्हा? मग त्याच्या या विषयासंदर्भात त्यांना फार आवड आहे आणि त्यांनी म्हणूनच आपल्याला त्याला क्लिप दिली, प्रमोशन करायचं कबूल केलं त्यांनी. तर प्रमोशन करणार आहे तुम्ही? करणार. थँक्यू. ओके, सर आज फिल्म हो रही है आफ्टर संजू, वी हैव सीन हियर यू, तो क्या कहना चाहेंगे? संजू में काफ़ी बड़ा रोल रहा है, इसमें किस तरह का रोल है आपका? जैसे संजू में बड़ा रोल रहा मेरे नसीब में था, वैसे सलमान सोसाइटी का रोल भी मेरे नसीब में था, क्योंकि मैं कैलाश जी को पिछले 10 साल से पहचानता हूँ और श्रेय जी को। तो कैलाश जी ने मुझे कहा था मेरा काम देखे थिएटर का और आके कि जिस दिन मैं फिल्म बनाऊँगा उस फिल्म में तेरे लिए कैरेक्टर रोल होगा जो फिल्म को आगे लेके जाएगा। और ठीक उसी तरह से उन्होंने कहा है। संजू के बाद तुरंत सलमान सोसाइटी का शूट शुरू हो गया। हम लोग बहुत एक्साइटेड है फिल्म को लेके और ख़ास करके गाने को लेके, जो आज यहाँ पे जो गाने का शूट हो रहा है हमारा। आइटम सॉन्ग रहा, एक्ट्रेस के साथ भी काफ़ी झुमके लगाए थे आप? नहीं, मेरे एक्चुअली झुमके मैंने वैसे एरिया में बहुत सारे लगाए, जैसे गणपति हो या
इधर और जैसे फंक्शनों में। अब जो कर रहा हूँ डिफ़िकल्ट है, ये टेक्निकली डांस बहुत डिफ़िकल्ट होता है और मैं आज वही कर रहा हूँ। हमारे कोरियोग्राफर सर हमसे बहुत करवा के ले रहे हैं और अच्छी बात है कि मेरे लिए बहुत अच्छी बात है एज एन एक्टर। तो मुझे बहुत मज़ा आ रहा है। गाना हमारे श्रेय जी ने इतना अच्छा बनाया है कि काम करने में और मज़ा आ रहा है। लिरिक्स भी अच्छे हैं, कंपोजिशन भी अच्छा है, लोकेशन भी अच्छा है और हमारे सभी टीम पूरी बहुत अच्छा काम कर रहे हैं। फिल्म को काफ़ी पसंद किया गया था आपको संजू को। इस फिल्म की काफ़ी अच्छी स्क्रिप्ट है, बहुत ही अच्छा स्क्रिप्ट है। एजुकेशन के ऊपर है, अनाथ बच्चे को लेके। जब आपने पढ़ा होगा तब आपको लगा कि यही करना चाहिए। कैलाश जी ने मुझे वन लाइन सुनाई, उसके बाद में मेरे हाथ में स्क्रीन प्ले दिया। एक्चुअली वन लाइन सुनने के बाद में उनको कहा मैंने कि आपको स्क्रीन पे दिखाने की ज़रूरत नहीं है, ये फिल्म मैं कर रहा हूँ और ये फिल्म बहुत चलेगी। अगर मैं रिलेटेड होता हूँ ना, अगर मैं हर चीज़ को देखते वक्त मैं ऑडियंस के पॉइंट ऑफ व्यू से देखता हूँ, मैं रिलेट हो गया। मैंने उसको कहा कि तेरी फिल्म बहुत चलेगी, अभी उसको तुम तुम्हारे तरीके से बनाओ और प्रेजेंट करो, ऐसे मैंने कैलाश जी से कहा था। सर आप कुछ बताना चाहिए फिल्म के बारे में, और काफ़ी आज और शूट हो रही है कि गर्मी में क्या कहना चाहिए? मतलब लाइफ में पढ़ाई कितनी ज़रूरी है उसके बारे में ये सिनेमा है। और बच्चे जो टाइप के बच्चे होते हैं जिनको माँ बाप नहीं होते हैं, सब उनको पढ़ाई कितना ज़रूरी लगेगा आगे, ये सब ये सिनेमा में दिखाने वाले हैं हम लोग। पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। सर कोई क्यों चूज किया आपने इस फिल्म के, मतलब आपको क्या लगा कि हाँ सर गौरव, ये जो कैरेक्टर है वो गौरव के अलावा दूसरा कोई कर नहीं सकता, क्योंकि उसका जो कॉमेडी का सेंस ह्यूमर और एक्टिंग सबसे पहले उसकी वजह से उसको लिया। गाने की शूट हो रही है, कुछ बताना चाहिए गाने के बारे में? जब जैसे कि बच्चे मतलब ये अनाथ बच्चे होते हैं कि कहीं पे स्पीकर बजता है तो खाना मिलने वाला है, ये कंफर्म होता है। तो ये बच्चे खाना खाने के लिए इधर आए पार्टी। बॉलीवुड की तरफ से भी काफ़ी समर्थन मिला, सोनू सूद ने इसका मुहूर्त किया है, क्या कहना चाहिए आगे क्या एक्सपेक्ट कर रहे हैं? मैं तो ये कहता हूँ कि पूरे इंडिया से इस फिल्म को समर्थन आना चाहिए, क्योंकि इसका जो सब्जेक्ट है वो बेसिक पढ़ाई है। तो पढ़ाई हर किसी को मिलनी चाहिए, उसका हक है, और उसी के ऊपर फिल्म है कि पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। एजुकेशन होगा तब हम लोग आगे बढ़ सकते हैं। तो मैं कहता हूँ कि हर तरीके से, मतलब हर राज्य से इसको ये मिलना चाहिए, प्रोत्साहन मिलना चाहिए फिल्म का, ऐसा मुझे लग रहा है। ओके सर, गाने का थीम बहुत ही अच्छा रहा, कुछ बताना चाहिए किस तरह का गाना है? और काफ़ी शूट मैंने भी देखा तो काफ़ी मुझे अच्छा लगा, कुछ बताना चाहिए? जनरली क्या है कि स्क्रिप्ट में ही उतना पावर होता है, तो स्क्रिप्ट ही इतनी अच्छी है, वन लाइन ही इतनी अच्छी सुनाई थी कैलाश ने मुझे। तो ये गाने जितने भी फिल्म के गाने हुए वो फिल्म के स्क्रीन प्ले को लेके हुए, और ये एक ऐसा गाना है जो फ्रिक आउट हुआ था और कैलाश ने मुझे बोला था कि गौरव करने वाला है। तो वो कैरेक्टर अगर मन में रखे हम लोग जो भी गाना बनाते हैं तो वो कुछ ऐसा ही धमाका निकलता है। तो ये गाने के ऐसे ही कुछ पल है जो बहुत ही सुपर होता है। ओके, और सर आप कुछ बताना चाहिए आफ्टर संजू हाउ मच चेंज योर लाइफ? संजू के एक्चुअली संजू मुझे मिलना, संजू रिलीज़ होने के बाद जो मुझे एक एज एन एक्टर जो मुझे रिस्पेक्ट मिल रहा था, अब मुझे बरकरार रखना है। और मुझ पर बहुत सारी जिम्मेदारी बढ़ गई एज एन एक्टर कि अभी मैं आगे क्या करना चाहूँगा, कैसे जो करता हूँ, किस तरीके से काम कर रहा हूँ। और मैं सोचता हूँ अगर उस चीज़ का फ़ायदा अगर मेरी फिल्म को होता है, मैं हर फिल्म को मेरी फिल्म देखता हूँ, जैसे डायरेक्टर अपनी फिल्म को मेरी फिल्म देखता है, वैसे मैं फिल्म को मेरी फिल्म इस तरीके से देखता हूँ। तो मेरा भी यही रहेगा कि जिस तरीके से मैं पहले से थिएटर में काम करते आ रहा हूँ, मराठी फिल्म में, हिंदी में भी जैसे काम करते आ रहा हूँ, एड फिल्म में भी वही काम, मेरा हर काम नया काम और लास्ट काम ऐसा रहता है, मैं उस तरीके से काम करता हूँ। तो मैं कैलाश अगर फ्रेंड है, सुरेश भी अगर मेरा फ्रेंड है, लेकिन उनका वो काम है और उसको न्याय देना ये मेरा काम है, तो मैं उस तरीके से काम करता हूँ। सोनी मराठी में भी आपका शो है कॉमेडी का, उसके बारे में थोड़ा कुछ बताना? हाँ, सोनी मराठी पे मेरा एक शो आ रहा है, महाराष्ट्राची हास्य जत्रा, लाइक स्कीट कॉमेडी शो है। और उस शो से भी मैं महाराष्ट्र के कोने कोने तक पहुंच रहा हूँ, तो इसके लिए सबसे पहले सोनी के धन्यवाद देना चाहूँगा मैं। गणपति का माहौल है, गणपति के लिए क्या कहना चाहिए आपके फैंस के लिए, और क्या मैसेज देना चाहिए? मैं मेरे फैंस से इतना कहना चाहूँगा कि गणपति बापा के लिए जिस तरीके से आप हमारे सब दुख दर्द दूर हो जाए इस तरीके से कहते हैं, तो थोड़ा हमारे सलमान सोसाइटी के लिए भी गणपति बापा के काम में थोड़ा बोल दीजिए कि फिल्म लोगों तक पहुँचे और जिनको एजुकेशन की ज़रूरत हो उन तक एजुकेशन पहुँचे। सर आप कुछ कहना चाहिए, मैसेज देना चाहिए गणपति के लिए
आज गणपति का महोत्सव चल रहा है, कुछ कहना क्या सबके गणपति बप्पा मोरया। या हेलो, मेरा नाम है नुपुर पारिक एंड आई एम प्लेइंग वन ऑफ द लीड कैरेक्टर्स इन दिस सॉन्ग. द मूवी नेम इज सलमान सोसाइटी एंड आज हम बहुत ही लाजवाब अच्छा रहा, आप कुछ बताना चाहिए आपको ब्रीफ किया गया था इस फिल्म के लिए? सो फिलहाल इज द माइक ऑन? I won't say anything about the movie because I don't know. Sorry. Yeah, I'll just talk about this. So yeah, the movie is about education and मैं really prefer करती हूँ कि आजकल अभी kids अपना passion follow करने के लिए भी they sometimes they leave their studies. So I would request they all to watch this movie and you know यहाँ पर मैम आपका लोकल लोगों से मिलना प्रोत्साहन मिला आपको? I love this society. The people are too warm. I am like सब इतना अच्छे से हमारे साथ रह रहे हैं. They're cooperating with us and इतना प्यार दिखा रहे हैं and I'm loving it. Thank you so much. सॉन्ग के बारे में क्या है, जो सॉन्ग आप जो परफॉर्म कर रहे हैं अभी जो हाँ, अच्छा. उसके बारे में कितना मजा है, मतलब कितना डांस करते हैं? You love that. Yeah. And dancing with the local children, how much you love that? Okay. So I love the energy within the children over here and there's so everyone actually, not only the children, everyone is very enthusiastic and yeah, I hope the movie goes too well as how much they're supporting. Talk about the Anath Ashram, the film talk Yeah. about the orphanage children. Yeah. What do you want to say regarding that? Such a beautiful message this film. What do you want to say regarding that? Okay, so I would, from my side, I would like to, you know, whenever I can, I would like to help them, and all of us should live as, you know, should always consider everyone as one. You know, no one is different in this world. Everyone is just same. So we should respect and love everyone. Thank you. Education, how much do you think important nowadays? Children should get right to education. How much do you think important? So for me, I think the first preference for me is education because I have, apart from this passion of dancing, I have completed my masters. So because my parents wanted me to finish my masters in psychology, so I really, because education plays a big role in, you know, in anyone's thinking. So you know, it helps a lot. And how was it working with your co-star? And Yeah, Gaurav is too amazing. I mean, like I'm sure like whatever I'm doing is if I'm doing good, it's because of his actions. He's a great actor, so because of his good actions, I can react well because of him. you meet the producer of the film and director. Yeah, How was they? How was it? they're so warm. I mean, like देख के पता भी नहीं चलता है that they are such big producers and directors. So it's great to work with all of them. Yeah. What are your next projects? Next project I'm doing a musical, so I'll be traveling to Australia and New Zealand for a month. Yeah, in the 14th. Anything you want to say? Ganesh Chaturthi is there right now. Anything you want to say regarding that? Okay. So for festivals, I feel India is all about this amazing, colorful cultures. So we should celebrate, of course, but then you know, I feel थोड़ा आवाज़ कम रखना चाहिए. We should just enjoy the celebration rather than, you know, playing that loud noises till late in the night. So that's it, and happy Ganesh Chaturthi. Thank you. Thank you. Okay.